नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही टेस्टमध्ये आता असे होणार आहे की आपल्या ओवीची दिवाळी साजरा करण्यासाठी आपल्या ऋषिकेशने कुस्तीमध्ये भाग घेतलेला असतो आणि कुस्तीमध्ये तो स्पर्धा जिंकण्यासाठी अगदी मन लावून अगदी स्वतःला त्रास होईल इतका तो त्या कुस्तीची सामन्यासाठी ती प्रॅक्टिस करतो। तेव्हा मात्र जानकी आणि गावातील सर्व बायकांनी ऋषिकेशला खूप मोठी मोलाची मदत केलेली असते, कारण त्या बायकांनी तर ऋषिकेशला आपला भाऊ मानलेलं असतं। तेव्हा मात्र सगळ्या बायका ह्या जानकीला मदत करण्यासाठी आणि ऋषिकेशला मदत करण्यासाठी धावून येतात। तेव्हा प्रत्येकीने काय काय गाद्या, सतरंजा वगैरे सर्व काही ऋषिकेशला दिलेलं असतं। तेव्हा मात्र आता ऋषिकेशला तर आपल्या ओवीची आणि आपल्या जानकीची आणि गावातील ह्या इतर सर्व बहिणींची साथ मिळाल्याने ऋषिकेश असा खंबीर त्याला प्रोत्साहन मिळालेलं असतं। आणि देवी आईचा जो सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवी आईने सुद्धा ऋषिकेशची साथ दिलेली असते उजवा कौल देऊन, कारण ऋषिकेश जेव्हा उजवा कौल भेटतो तेव्हा खूपच छान खुश असतो आणि ती जी काही कुस्ती असते ती लढण्यासाठी तो आणखीन समर्थ होतो। तेव्हा मात्र आता ऋषिकेशने म्हणजे सयाजीरावांनी ऋषिकेशला विरोध करण्यासाठी आणि जानकीचा हरलेला चेहरा पाहण्यासाठी ऐश्वर्याने आपल्या सयाजी काकांना ऋषिकेशला हरण्याचं जे काही हे आहे ते वचन मागितलेलं असतं। तेव्हा सयाजीराव म्हणतो की अगं माझ्या मुलीसाठी मी काही करायला तयार असेल, अगं सातारकरचा जो पैलवान आहे पहिलवान जर आला तर ऋषिकेशची त्यापुढे काही अशी गत लागणार नाही, म्हणजे नक्की तो ऋषिकेशला हरणार, कारण आत्तापर्यंत त्याने सर्व कुस्तीच्या स्पर्धा हे जिंकल्या होत्या, आत्तापर्यंत त्याने कोणालाही जिंकून दिलेले नाही। म्हणून सयाजीरावांना असं वाटत असतं की हा ऋषिकेश म्हणजे काय, परंतु नाही। तेव्हा मात्र ऋषिकेश ती स्पर्धासुद्धा जिंकण्यासाठी असा पूर्णपणे तयार असतो। मैदानात आल्यानंतर सर्व काही जंगी सामना रंगल्यानंतर खूप छान असं हे जानकीला वाटत असतं। जानकी प्रत्येक वेळेस सपोर्ट ही ऋषिकेशला करत असते की ऋषिकेश ही तिची ताकद असते आणि ऋषिकेश जानकीची ताकद असतो। तेव्हा एकमेकांना एकमेकांचे प्रेम आणि एकमेकांची ताकदच पुष्कळ असते की सर्व काही संकटांना कसे मात करायचे जानकीकडून प्रत्येक गोष्ट तो शिकलेला असतो। तेव्हा मात्र सारंगला तर माहिती असतं, सारंगला ही माहिती असतं की आपला ऋषिकेश दादा तर कुस्ती म्हटल्यानंतर त्याच्या अंगातच असं वारं उभं राहतं। आत्तापर्यंत त्याने कुस्तीमध्ये खूप काही बक्षिसंसुद्धा मिळवलेली आहेत आणि तो कुस्तीमध्ये नंबर 1 आहे, त्यामुळे तो जिंकणार। जो काही समोरचा पैलवान असेल तर त्याची मात्र आता नक्की हाडांचा भुगा होणार, म्हणून सारंगला हसू येत असतं। परंतु ऐश्वर्याचा मात्र आपल्या सयाजीरावावर खूप विश्वास असतो, म्हणून ऐश्वर्याला असं वाटत असतं की नाही आता जिंकतील तर लगेच आपला पहिलवानच जिंकेल। परंतु जे काही होते ते अगदी सत्याच्याच बाजूने होते की ऐश्वर्याला जरी असं वाटत असले की या ऋषिकेश आणि जानकीला मी घराच्या बाहेर काढले म्हणजे आयुष्यामध्ये मी त्यांना काही असं जिंकून देणार नाही, प्रत्येक क्षणाला मी त्यांना त्रास देईल, परंतु ऐश्वर्याची फाशी मात्र हे काही उलटे पडतात, कारण ऋषिकेशने ही कुस्ती जिंकलेली असते। ऐश्वर्याचा चेहरा अगदी पाहण्यासारखा होतो आणि जानकीने सुद्धा तिला चॅलेंज दिलेलं असतं की अगं तू काय आम्हाला हरवणार, ऋषिकेशच्या मागे त्यांच्या आईवडिलांचा आशीर्वाद, बायकोचं प्रेम आणि आपल्या मुलीची माया हेच पुष्कळ आहे त्यांना जिंकण्यासाठी आणि देवी आईचा आशीर्वाद, त्यामुळे तुझ्यासारख्या बायका त्यांचं काहीच वाकडं करू शकत नाही। अगं जरी तू घरातून बाहेर काढलं असलं तरी तू येथे काहीच करू शकत नाही आणि बघतच राहा की तुझ्या नाकावर टिचून कसं आम्ही रणदिव्यांच्या घरामध्ये परत हक्काने आमचा हक्क घेतो आणि प्रवेश करतो। अगं फक्त नानांनी हे सत्य का सांगितले असेल, नानांनी माझ्यावर काळ घेतला असेल हे फक्त घरातील लोकांना माहिती होऊन दे। तेव्हा मात्र जानकीची जी ताकद बघून आणि जानकीचा तो हसरा चेहरा बघून ऐश्वर्याचा मात्र आणखीन जळफळाट होतो। तर इकडे नाना हे शुद्धीवर आलेले असतात, नानांना सौमित्रशी बोलायचं असतं, म्हणून ते सौमित्राला सर्व काही घडलेला प्रकार सांगतात। तेव्हा सौमित्र आणि अवंतिकाला तर इतका राग अनावर झालेला असतो की काही झालं तरी आता ह्या ऋषिकेशला दादाला आणि जानकी बहिणीला घराच्या बाहेर यांनी काढले, परंतु आता मात्र ह्या सारंग आणि ह्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढल्याशिवाय काही गत नाही।
तेव्हा सौमित्र ठरवतो की आता आपला दादा कुस्तीचा सामना जिंकला, म्हणून त्याला खूप आनंद झालेला असतो आणि तो इकडे नानांना सर्व काही सांगतो. नानांना असं होतं की आपल्या ऋषिकेश आणि जानकीला केव्हा भेटावं आणि ऋषिकेशचं डोळे भरून कौतुक केव्हा करावं, कारण नानांना त्यांची माफी मागायची असते की आज नानांच्या एका शब्दाने त्यांच्यावर ही वेळ आली म्हणून. नानांना खूप वाईट वाटतं. तेव्हा सौमित्र म्हणतो की नाना, तुम्ही काही काळजी करू नका, मी लवकरच आपल्या जानकी आणि वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना घरात घेऊन येईल. त्यानंतर इकडे ऋषिकेशने हा सामना जिंकलेला असतो म्हणून तो खूप खुश असतो आणि आपली जानकीसुद्धा खूप खुश असते. तर अगदी आनंदाने थाटामाटात दिवाळीचं सेलिब्रेशन ते करायला घेतात, कारण आता लक्ष्मीपूजनासाठी खूप काही ओवीसाठी कपडे फटाके हे ऋषिकेशने घेतलेले असतात. आपली ओवी तर खूप खुश असते, कारण तिच्या वडिलांनी तिच्यासाठी आज चक्क हे 1 लाखाचं बक्षीस आणि मानाची गदा मिळवलेली असते, म्हणून तिला खूप असा आनंद वाटतो. तर जानकीला सुद्धा आपल्या ऋषिकेशचा खूप अभिमान वाटतो आणि आता ते सर्व कुटुंब खूप खुश असतं आणि गुलाबदादांच्या घरामध्ये त्यांना आता दिवाळीचं हे जे काही सेलिब्रेशन असायचं ते करत असतात. तेव्हा मस्त अशी लक्ष्मीपूजनाची पूजा होते. जानकी खूप छान तयार होते, ओवीसुद्धा खूप छान तयार होते आणि मस्त एकमेकांबरोबर ते खूप फराळाचा आस्वाद घेत असतात. तेव्हा मात्र इकडे आता सौमित्र मात्र हा सुमित्राला म्हणत असतो की जेथे माझी दादा आणि वहिनी तेथेच माझं लक्ष्मीपूजन असेल, त्यामुळे आम्ही आई या घरामध्ये लक्ष्मीपूजनासाठी नाही थांबू शकत, कारण तू तर आपल्या जानकी वहिनीला आणि ऋषी दादाला बाहेर काढले ना, तेव्हा तुला तुझ्या जे काही लाडका लेक आहे ऐश्वर्या आणि सारंग यांच्यासोबत जर दिवाळी सेलिब्रेट करायची असेल तर तू करू शकते. तेव्हा मात्र इकडे सौमित्र आणि अवंतिकासुद्धा निघून येतात आणि एकत्र आल्यानंतर सर्वजण अगदी आनंदाने आपलं लक्ष्मीपूजन करतात. सर्वजण एकमेकांसोबत लक्ष्मीपूजन झाल्यानंतर फटाके उडवतात आणि सर्वजण अगदी खुश असतात. तेव्हा ऋषिकेशला इतकं मोठं मानाचं बक्षीस मिळालं म्हणून जानकी त्याचं औक्षण करते आणि औक्षण झाल्यानंतर सर्व काही एकत्र फराळाला बसतात आणि फराळ व्यवस्थित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याचा सण असतो, दीपावली पाडवा, आणि त्या दिवशी आपली जानकी खूप छान तयार होते आणि ऋषिकेश तिच्यासाठी खूप छान असं गिफ्ट घेऊन येतो. म्हणजे तिच्यासाठी त्याने दिवाळी पाडव्यानिमित्त साडी आणलेली असते आणि पायातील पैंजण तिला आणलेले असतात. जानकी मात्र ते गिफ्ट बघून खूपच खुश होते, लाजते, मुरडते आणि ऋषिकेशच्या मिठीत येते. ऋषिकेशसुद्धा आपल्या जानकीला खूप काही कौतुकाने जवळ घेतो आणि त्याला कायम तिचा अभिमान वाटतो. जानकी आणि ऋषिकेशचं हे प्रेम बघून अवंतिका आणि सौमित्रसुद्धा खूप खुश असतात. तेव्हा अवंतिकासुद्धा ही सौमित्राला ओवाळते, त्याचं औक्षण करते आणि हे चौघजण खूप खुश असतात. इकडे मात्र ऐश्वर्या ही एकटीच त्या घरामध्ये राहिलेली असते. सारंगचं सुद्धा ओवी नसल्यामुळे तेथे लक्ष्मीपूजनासाठी मन काही लागत नाही. तेव्हा सुमित्रा तर खूप अशी नाराज असते, कारण तिला तर असं वाटत असतं की कधीही आपल्या रणदिवे फॅमिलीत अशी दिवाळी आलेली नव्हती, कारण जेथे जानकी तर तेथे खरंच आनंद, उत्साह आणि त्या घरामध्ये प्रेम, माया सर्व काही अगदी थटलेलं असायचं. घर अगदी तिच्या सावलीनं पायाच्या पावलांनी उजळून निघायचं. पण आज मात्र खरंच येथे बेचैन असं वाटतं, कारण आज जानकी या घरात नाही आणि अवंतिकासुद्धा नाही, म्हणून तिला ऐश्वर्याचा तर राग येतोच. तेव्हा ऐश्वर्या खूप काही सुमित्राच्या पुढे पुढे करायला जाते, परंतु सुमित्रा काही तिच्याशी बोलायला तयार नसते. जेव्हा ती नानांच्या रूममध्ये येते तर नाना तिला डायरेक्ट विचारतात की सुमित्रा, अगं तुझ्याकडून कधीही अशी अपेक्षा मी केलेली नव्हती. अगं मी जरी जानकीकडे बोट दाखवलं पण त्यालासुद्धा काहीतरी कारण होतं आणि तू तर चक्क त्यांना घराच्या बाहेर काढले. खरंच मला कधीही मी तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. अगं काय वचन दिलं होतं तू पार्वतीला? अगं ते पार्वतीला दिलेलं वचन तू विसरलीस का? अगं मी कधीही तुझ्याकडून अशी अपेक्षा केली नव्हती. तेव्हा नानांचा हा पडलेला चेहरा आणि नाना ही सुमित्रावर खूप भडकलेले असतात. नाना म्हणतात की सुमित्रा, अगं या घरात राहण्याचा तुझा काय हक्क आहे? अगं होता तो हक्क आधी पार्वतीचा आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाचा, परंतु तू प्रत्येक शब्द हा
ऋषिकेशला आत्तापर्यंत विचारल्याशिवाय करत नव्हती. ऋषिकेशला जे काही असेल ते श्रेष्ठ स्थान तू या घरात ऋषिकेशला द्यायची, पण आज तू इतका अपमान ऋषिकेशचा केला आणि त्याला आई म्हणण्यापासून सुद्धा तू रोखले. अगं, मला सौमित्राने सर्व काही सांगितले, त्यामुळे सुमित्रा तुला या घरात राहण्याचा हक्क नाही. तू आजची आज या घरातून चालती हो. अगं, जेथे माझी जानकी नाही तर तेथे रणदिव्यांचं लक्ष्मीच कशी राहणार. अगं, तुला काय माहिती होतं की सुमित्रा, अगं जानकीच्या पायात अगं लक्ष्मी होती आणि आज फक्त लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रणदिव्यांच्या घरामध्ये अंधार पसरलेला. अगदी काहीच कसं वाटत नाही की जी गजगजणारी लकलकणारी रणदिव्यांचे कुटुंब आणि रणदिव्यांचं हे घर आज तर जानकीच्या या जाण्याने अगदी ओसाड पडले. अगं, मी सुद्धा जानकीच्या मागे जातो. मी सुद्धा या घरामध्ये नाही राहू शकत. तू राहा तुझ्या ऐश्वर्या आणि सारंगसोबत. तेव्हा मात्र सुमित्रा ही नानांच्या खूप पाया पडायला सुरुवात करते, परंतु नाना मात्र ऐकायला तयार नसतात. तर इकडे दीपावळीचे सर्व काही व्यवस्थित हे थाटामाटात सर्व काही पाडवा वगैरे ताटात पडतं. तेव्हा दुसऱ्या दिवशी भाऊबीजीचा सण असतो. आपल्या ऋषिकेशला आणि सारंगला शर्वरीची आठवण येते. शर्वरीला सुद्धा खूप छान म्हणजे ती तयार होते, परंतु तेथे आता दादाच नाही. कारण दादा जेव्हा असायचा तर शर्वरीची त्या घरामध्ये जाण्यासाठी लगबग सुरू असायची. तेव्हा मात्र आता जो विक्रांत असतो तरी विक्रांतला सर्व काही माहिती असतं. विक्रांत म्हणत असतो की शरू, अगं काय झालं. तेव्हा शर्वरी झालेला सर्व प्रकार ही विक्रांतला सांगते. तेव्हा विक्रांत हा शर्वरीवर रागवतो. शर्वरीला म्हणत असतो की अगं, ज्या दादाने आपलं प्रेम वाचवलं, आपल्या दोघांचं जे तुटलेलं नातं आहे, ज्या जानकी बहिणीमुळं आणि ज्या दादामुळं वाचलं, आज तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं. अगं शर्वरी, जरही तुझी आई सुमित्रा आई चुकल्या असतील, परंतु शर्वरी तू चुकायला नव्हतं पाहिजे. तू ऋषिकेशच्या दादाला हाताला धरून तिला आणि दादा बहिणीला घरातून बाहेर न हाकलता जर तू आपल्या घरी जरी त्यांना घेऊन आली असती तरी खूप मोठे उपकार त्यांच्यावर झाले असते. की शर्वरी, तुझ्याकडून सुद्धा अशा वागण्याची मला खरंच अपेक्षा नव्हती. तेव्हा शर्वरी विक्रांतवर चिडते आणि विक्रांत म्हणत असतो की नाही शर्वरी, अगं जेथे दादा बहिणी असेल तर तेथेच मी जाऊ शकतो. मी सुद्धा त्या घरामध्ये परत रणदिव्यांच्या घरात नाही जाणार. तेव्हा शर्वरीला सुद्धा आपल्या ऋषिकेश दादाचे आणि सौमित्र दादा सारंग दादाचे सर्व काही मागचे क्षण आठवतात. शर्वरीला असं वाटतं की कुठेतरी खरंच आपण नक्की चुकलो, आपल्याकडून खूप मोठी चूक झाली. आपण त्या ऐश्वर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला, खरंच असे करायला नको होतं. म्हणून शर्वरीला सुद्धा खूप पस्तावा येत असतो. तेव्हा ती विक्रांतला म्हणत असते की काही झालं तरी मला आज भाऊबीजेच्या दिवशी आपल्या ऋषिकेश दादाकडे जायचं, त्याची माफी मागायची आणि त्याला ओवाळायचं. म्हणून विक्रांत खुश होतो. विक्रांत म्हणत असतो की शर्वरी, तुला आत्ता तुझी चूक समजली, योग्य वेळ आली, त्यामुळे आता आपण मात्र कुणाला काही न म्हणता आपण रणदिव्यांच्या घरात जायचं नाही. जायचं असेल तर आपल्या ऋषिकेश आणि जानकी या वहिनींच्या घरी म्हणजे गुलाबदादांच्या घरी. तेव्हा मात्र विक्रांत आणि शर्वरी सुद्धा तिकडे यायला निघतात आणि तेथे सुद्धा ही सौमित्र आणि आपला जो काही ऋषिकेश दादा असतो तर ती माफी मागते. शर्वरी म्हणत असते की जानकी बहिणी, मला माफ कर, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा विक्रांत म्हणत असतो की खरंच जानकी बहिणी, तुम्हीच माफ करा. तुम्ही खरंच खूप मोठ्या मनाच्या आहात, कारण तुमच्यासारखं मन कुणाचं नाही. तुम्हीच जर त्या घरात नसेल तर तेथे आमचा जाऊन काही उपयोग नाही. तेव्हा मात्र इकडे सर्वजण येतात आणि थाटामाटात अशी भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याचं सर्व काही सण अगदी थाटामाटात पार पडतात. तेव्हा शर्वरी म्हणत असते की जानकी बहिणी, अगं मला माफ कर, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. तेव्हा जानकी म्हणत असते की नाही शर्वरी वंश, असं काही नाही, तुम्ही माझ्या बहीण आहात. मी तर कायम त्या घरात तुम्हाला बहीणच मानत आले, कारण त्या घराने मला प्रेम, आई वडील सर्वांचं प्रेम अगदी भरभरून दिलं, त्यामुळे मी त्या घराला कधी विसरू शकत नाही. आपल्या आईंचा गैरसमज झाला असेल, परंतु आईंचं मन किती मोठं आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. त्यामुळे शर्वरी वंश, आईंबद्दल सुद्धा मला कधीच वाईट वाटणार नाही. जरी त्यांनी मोठ्या मनाने माफ केलं, त्या नक्की आम्हाला परत त्या घरात बोलवतील. तेव्हा शर्वरी म्हणते की हो आई,
नक्की तुला त्या घरात बोलवतील जानकी वहिनी, तू टेन्शन घेऊ नकोस, मीच तुला मानाने परत त्या घराचे हक्क मिळवून देईल. तेव्हा मात्र आता इकडे ऐश्वर्याचा जो काही चेहरा आहे तर तो सारंग समोर सुद्धा येतो. सारंगला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि तो खूप रडत असतो. तर इकडे सर्वजण हे सण थाटामाटात पार पडल्यानंतर जेव्हा ऋषिकेशला समजतं की सयाजीरावांनी त्या पहिलवानाला आपल्यासाठी तयार केले होते आणि गावामध्ये मुळशी गावात कोणतंही त्याने आपल्याला हक्क मिळून नोकरी मिळून दिलेली नाही, तेव्हा गावकरी हे ऋषिकेशच्या बाजूने वळतात. कारण गावातील सर्व बायका ऋषिकेशच्या बाजूने आलेल्या असतात, म्हणून त्या बायका सर्व आपल्या नवऱ्यांच्या आपल्या भावांच्या सर्वांच्या ह्या गैरसमज झालेला आहे ऋषिकेश दादाविषयी तो दूर करतात आणि सर्व गाव हे ऋषिकेशकडे वळतं. त्यामुळे आता सयाजी पाटलांची तर तेथे काही चालत नाही आणि बाजार समितीचे जे काही सर्व अधिकार आहे तर ते गावकरी परत ऋषिकेशला देतात. ऋषिकेशची माफी मागतात आणि ऋषिकेशला जे काही हक्क त्यांनी हिसकावून घेतलेले असतात तर त्या सयाजी पाटलांची हकालपट्टी करतात की तो सयाजी पाटील नकोय आम्हाला आणि त्याची ती नीच मुलगी ऐश्वर्यासुद्धा नाही, तिने आमच्या देवमाणसाला घराच्या बाहेर काढले, तेव्हा तिची तर आता काही खैर नाही. म्हणून सर्व गावकरी हे ऐश्वर्याच्या विरोधात येतात आणि तिला मग तिचे तोंड काळे करण्यासाठी परत त्या रणदिव्यांच्या घरात येतात. तेव्हा ऐश्वर्याचा तर चहूबाजूंनी जळफळाट होतो आणि नानांनी सुद्धा आता वाचा फोडलेली असते की जे काही कारस्थान केले ते त्या ऐश्वर्याने केले. तेव्हा मात्र आता दिवाळीच्या ह्या मुहूर्तावर सर्व रणदिव्यांच्या घरामध्ये सर्व गैरसमज मिटलेले असतात. सुमित्रा आईसुद्धा ही जानकी आणि ऋषिकेशची माफी मागायला येते आणि ती माफी मागून त्यांना परत घरी येण्यासाठी आग्रहाची विनंती करते. ओवी बाळा, अगं चल घरी, आपल्या घरी, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तेव्हा ओवी तर आजीला सुद्धा मिठी मारते आणि सर्व परत रणदिवे फॅमिली एकत्र येते आणि त्या जे काही ऐश्वर्या आहे ना तिच्या चेहऱ्याला पूर्णपणे गावकरी काळं फासतात आणि तिची गावात वरात काढतात. कारण आत्तापर्यंत जे काही नीच कारस्थान कोणी केले नसेल तर त्या ऐश्वर्या डाखीन नागिनने केले. त्यामुळे सर्वांना तिचा खूप रागराग असतो आणि जे काही आहे ते सर्व नानांच्या या सत्याने सर्व सत्याचा बॉम्ब फुटतो. ऋषिकेश आणि जानकी परत एकाने प्रेमाने मिठीत येतात आणि भरभरून त्यांना आपल्या रणदिवे फॅमिलीचे सर्व काही हक्क मिळतात. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.